प्रार्थना आणि नवरात्राच्या कीर्तनाला सुरुवात. महिला मंडळ नवरात्र तुम्ही किती दिवस केलं? लबाड बोलायचं नाही. आता कीर्तनाला सुरुवात झाली. 9 दिवस काय केलं तुम्ही? उपवास केला. खरं सांगू का आता? आता काय आणि हे इंदुरीकडचे कीर्तन आहे महाराज. तुमची माई बऱ्याच दिवसाला गाठ आहे. आपलं काम थोडं वेगळं आहे. हां, आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या मरू द्या तिकडं. हां, महाराज कीर्तन संपले का मारानं. पण आपलं कीर्तन म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं आणि बाकीच्याने तुमचा मित्र म्हणून ऐकायचं. ते कालही खरं, आजही खरं, उद्याही खरं, थोडं कानाला वाईट पण खरं. आणि मी मरल ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. तुम्ही रोज आपलीच आठवण काढणार. ते खरं आहे, कानाला वाईट आहे. हे खरं सांगायला म्हणलं, शेतकऱ्याच्या बायकांनी उपवास करू नये. हे बा, हा प्रश्न शेवटी श्रद्धेचा आहे. मग काही माणसं निरंकार करतात, काही चपला घालत नाहीत, काही बोलत नाहीत, काही बसत नाहीत, काही उभे न राहतात. ही ज्याची त्याची श्रद्धा आहे. आणि श्रद्धेला कधीही कुणाच्या तडा जाऊ देऊ नये. ही ज्याची त्याची श्रद्धा आहे. काही माणसं 9 दिवस बसतच नाहीत, उभ्यानंच राहतात, झोपतात उभ्यानं, बसतात उभ्यानं. काही माणसं बसत नाहीत, काही माणसं उभी राहतात, तर काही माणसं बोलत नाहीत, तर काही माणसं चपला घालत नाहीत. ही ज्याची त्याची श्रद्धा आहे. आणि श्रद्धेच्या बाबतीत कुणीही कोणाला बोलू नाही. ज्याची त्याची भावना आहे, ज्याची त्याची देवीवर श्रद्धा आहे, तो त्या पद्धतीने नवरात्र करणार. आमच्या महाराज मंडळीनं बोलू नये आणि कोणीच बोलू नये. पण शेतकऱ्याच्या बायकांनी उपवास करू नये. तुम्ही म्हणाल का? 3 मुळे आपल्याला उसाच्या तोडायचे आहे, 4 लिटर दूध घालायचं आहे, 3 पोरांचा डबा करायचा आहे, बादलीभर धुणं धुवायचं आहे. आपल्याला कष्ट आहे, आपल्याला उपास नको. काय मत आहे तुमचं? आपल्याकडून गाईला पाणी मिळतंय, पाहुण्याला चहा मिळतो, हाच आपला नवरात्र. काय नाही, आपला सासरा शेवटच्या टोकावर आहे, जाण्याच्या मार्गावर आहे, त्याची सेवा करा, पंढरीचा पांडुरंग भेटेल. सासू मरायला लागली, जाऊ दे, आयुष्यभर काय असेल ते असेल, पण मरताना तिला थोडंसं समाधानी ठेवा, त्याच्यात देव आहे. आपल्या घरी सोयाबीन काढायला शेतकऱ्याची बाई आली, बिचारीचं पावसाने लुगडं भिजलं, तुमच्या कपाटातलं एक जुनं लुगडं तिला देऊन टाका, देव त्याच्यात आहे. एक गरीबाची मुलगी इंटरव्ह्यूला चालली, तिच्या अंगावर कपडे चांगले नव्हते, आपल्या मुलीला 4-5 ड्रेस आहे, आपल्या मुलीचा एक ड्रेस तिला वापरलेला का होईना देऊन टाका, तिचा आशीर्वाद आपल्याला कल्याण देईल. आणि आपल्या घरी कोणताही कार्यक्रम असला तर श्रीमंताच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही. त्या उलथ होत्या तिकडं, तसं काय त्यांच्या वाचून झालं. त्या दरिद्रीची, ते बोलू नाही, काय करते, भात खात नाही, वांग खात नाही. तू येऊच नको बाई, खायचं मारू दे. त्याच्यापेक्षा गरीबाच्या बाईला जीव घाला आणि उरलेलं तिला फडक्यात बांधून द्या. ती घरी जाऊन तव्यावर गरम करीन, तिच्या पोरांना देईन, तिच्या पोरांच्या गालावरचं हसू तुम्हाला आशीर्वाद देईल. फक्त गरीबाला मदत करीत जा. आता ज्यांच्या बायकांना काही काम नाही, त्यांनी उपास केले, काही नाही केलं का ते रॉकेटच आहे, त्याचं काय उपास करायचं? लिफ्टनं वर जातील, लिफ्टनं खाली येते, तरी बोंबलं ती. मनक्यात गॅप, डोळ्याला अंधार आहे. अगं तू जगती तरी का आला? धडत्यालाही मोकळं करीना, तोही गुतून तुला, त्यालाही दुसरी करता येईन, तोही उलथानं काय करते त्याला? बावळ्याचा बाजार नाही तर. बरं, आता तुम्ही उपवास केला, लय बारीक आहे बरं का. आता आपल्याकडं सगळ्या गोष्टीचे उत्तर आहे. तुम्ही म्हणाल महाराज असं तुम्ही का म्हणले? गण लावणाऱ्यांसाठी ओवी. तुम्ही शरीरा न पिडावे आणि तुम्ही व्रत नियम न करावे, ज्ञानोबरायची ओवी आहे. तुम्ही देवांतरा न बसावे, तुम्ही स्वधर्मात यावे, बस, काही नाही करायचं. महिला म्हणलं आता तुम्ही केलं नवरात्र, पटकन सांगून टाकतो. खाली ठेवली पत्रवळी ठेवली मातीत टाकलं धान्यात ठेवला घटात ओतलं पाणी, घातल्या 9 माळा, दसऱ्याला घट हलवला, नैवेद्य दाखवला आणि उपवास सोडला. ह्याच्यात देव कोणता? मी पहिल्यांदाच म्हणलो, डोकं बंद व्हायचं काम आहे आपलं कीर्तन. खाली काय ठेवली तुम्ही? पत्रवळी टाकली मातीत टाकलं धान्यावर ठेवला घटात ओतलं पाणी, 9 घाला घातलं, त्याला माळा, 10व्या दिवशी घट हलवला, उपवास सुटला, दिवा हिजला आणि घट फेकून दिला. म्हणजे याच्यात देव कोणता? देवच कुठे आहे? आता ऐका, त्याच्यात काय काय केलं तुम्ही ऐका. खाली काय ठेवली होती? पत्रवळी. मग पत्रवळी ही पृथ्वी आहे आणि ती शेषाच्या डोक्यावर आहे. पत्रवळीची माती टाकली, ती माती म्हणजे हे जग आहे. पाणी टाकलं का विरघळत आहे, पाणी कमी पडलं का गाळ करतंय. खिसा रिकामा आहे, जग संपलं. खिसा भरला, जग जागं झालं.
भुईमुगाच्या शेंगा दाना आहे, त्याचा मुक्काम पोत्यात आहे. दाना निघून गेला, त्याचा मुक्काम चुलीत आहे. हे प्रेम बीम ह्या गोष्टी कोणाला वेळ नाही ह्या जगात. काही लोक म्हणते बा त्या पोरीचं त्या पोरावर लय प्रेम आहे. तू पोऱ्या पागल आहे. असे 3 मेले तिच्या पायी, तू चौथा आहे. 3 भूत झाले, तू खैस होशील. पोरगी कुठं पोरं मरेपर्यंत प्रेम करीत असते काय? पागलपण आहे का काय? कोण कोणावर प्रेम करायला मोकळंय? या जगातली एकच व्याख्या आहे प्रेमाची. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. कोणकोणती प्रियशी पर्याय करासाठी मरायला मोकळे. आता हे पेपरला बातम्या येते बघ, दोघांनी एकाच्या गळ्यात हात घातला, लबाड, दोघांनी फाशी घेतली. कोणतीच पोरगी पोरासाठी मरायला तयार नाही. हे लबाड आहे सगळ्या. प्रियशीला काय तकलीफ आहे? मोबाईल आपण घेऊन दिलाय, हँडशीट आपण घेऊन दिलंय, बॅलन्स आपण टाकलाय, आपल्या गाडीला पेट्रोल आपलंय, हॉटेलचं बिल आपण तिचं देतोय, तिला कपडे लते आपण पाहतोय, तिला पर्स मनी आपले. मग तिला काय तकलीफ आहे? फक्त तोंड बांधून मग आपल्या मागं गाडीवर बसायचं, एवढंच ना. तिला काय घेणं? ती काय आला तुझ्यावर मारायला गेली. तुला मिशी ना फिशी, तुझ्या घालण्यात लागेल ती बावळा ना. आणि हे येणं म्हणतं तूच माझी जान आहे. अरे अंडरपॅन्टला वा झाला आणि जान आणतो कुठून? बावळा काय प्रेमन का असं काय? हे सोडून द्या. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं. म्हणजे मरू नाही, मग काय बोंबलं ती बाई. देवान तुझी रणकीन झाली, मेल्यान मला कावला ठरवून, त्यांना कावला नेलं. कोणच्यासाठी जगून काय आलं? जगून आता येतेच मी बांगड्या फोडीतीन, तोंड जोडीतीन, पदर फाडीतीन, केस मोकळे सोडतीन. आय 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 आय. नवरा जळतो ना आगी कवडी ती, नवरा जळतो ना आगी कवडी ती. 2-4 बाया तिला मागं वडी द्या. अशी जाळा जवळ यायची, थोडी दिल्ली करायची. शिंगाट घरगाठीन कोणावर येडे झाले लोक आपले. ते भंगार भुंगार काल त्यांना घरून पैसे मिळाले. लोक माझाटले 9वीचं क्वार्टर आणतंय, 9वीचं आहे असं एवढे एवढे चांगलं ताईट पाहत आहे बापाक. ते बापाला म्हणते तुझं शिक मी, तुझं शिक मी, तुझं शिक तुझं शिक मी. मग तुझ्यात माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हण ना. आता मी म्हणतोय बा माझा आहे, मग विचार तुझ्याला. आता आम्ही दोघं सोडून दोघांना माहित नाही. 11वीला गेलोय, 17चं आहे आता शिक. बापाला म्हणते काय केलंय माझ्यासाठी? त्याने केलं ते सांगायचं. बाप म्हणला मारलीच छकण्या. काय झालं महाराज? तुमच्या माझ्या पोरांना हरामीला कष्ट नाही फुकाट मिळाल्यामुळं उताला. काय मत आहे तुमचं? 70-75ची पल्सर 10-95ला झाली पल्सर. आता 95ची पल्सर, 9-10 हजाराचा मोबाईल, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट, आणि अवलाद गेली माझातली. फुकाट मिळालं. बापानं 100 द्यायचे पेट्रोलला, हिनं 100 द्यायचे. इथं लय घर सुधराय मोठी निघाली दरिद्री. हिला तर व्हावाच. हिनं उलट पोरायला म्हणायचं त्याचं ऐकू नको, हे 100 राहू दे. तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण? बाप. त्याला मी 9वी पासून पाहते. काही करता आलं नाही त्याला. आणि मग त्या पोराला उत आला. फुकाट पैसा मिळायला लागला. कुत्र्याला मोटरसायकलवर चालू तर कुत्र्याला लाथ हाण. पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढ, कुत्र्याचा आवाज काढ, म्हाताऱ्यांच्या टिंगल्या कर. मग यांनी आता नवीन पद्धत आणली. डांबरीवर बसायचं, 90 प्यायची आणि वाढदिवस करायची डांबरीवर. यांना बाप नाही ना, हे वड्याला सापडेल. मग वाढदिवसाला असा केक ठेवायचा, त्याच्यावर 7-8 जणांनी मुतायचं. केकवर एकत्र मुतायचं संगच. मग तो मूत एकत्र करायचा केकमध्ये, आणि तो मूत यांनी प्रसाद म्हणून खायचा एकमेकाचा. हॅपी बर्थडे टू यू. आणि मग 90 पेल्यावर कॉलेजच्या पोरांनी बापाला एकमेकाच्या नावानं हाका मारायच्या. हे दत्त्या, हे भिक्या, हे वामन्या. कोण करतं कोणावर प्रेम? एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. याने सांगितलं कोणाशी? त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड
ती माझ्याबरोबर कळलं होती. म्हणला 1 मिनिट मी तिच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं जी नाही सकता. आता आपल्याला जमणार नाही एवढं बारीक, पण ज्याचं जमायचं त्याला जमत. त्या मित्रानं सांगितलं मी काही सोमवारी तुझ्या लग्नाला येऊ शकत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. ज्याचं सोमवारी लग्न होतं त्याला आशीर्वाद द्यायला गेला मंगळवारी. ज्याचं लग्न होतं सोमवारी ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय. काल लग्नच झालं नाही, त्याचा फॅटाच पडला खाली, ते फोटोच पडला खाली. मग याने सांगितलं काय. तो म्हणला काही नाही. तिनं मला जवळ नेलं, रोडच्या कडेला नेलं. मोठं पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायची अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय करता. मी या मित्रानं त्याला सांगितलं मी सोमवारी काय तुझ्या लग्नाला येऊ शकत नाही. गेलं आणि त्याने सांगितलं 1.5 तास आम्ही शपथी घेतल्या. तिने सांगितलं मी तुमचीच आहे, तुम्हारे बिना मैं जी नाही सकती, अगर तू ना मिला तो मैं रेल्वे निकलजी सो जाऊंगी. असं म्हणत म्हणत तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत गेलं आणि कोर्टाची पायरी चढली होती. तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे, आता तुमच्या नावे फक्त बँकेत पैसे किती आहे. प्रेम कसे आलं पैसे. यानं सांगितलं 5,000 रुपये. का आला पोर थांबून माराय. पोरगी गेली निघून. त्या जोडीदाराने त्याला सांगितलं बावळाटा तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 रुपये पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहे आणि त्याला काही पोरगं नाही. तो मला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी तुझी वाट पाहत बसलो. असं काय करतो. काय करतो मला मा चुलतान तीच गेली, मीच त्यांना सापडतोय. कव्हरेजमध्ये नाही, रेंजमध्ये नाही. हो पत्रवळी येते, पत्रवळी होती इथवर आलतो आपण, तुम्ही काय काळजी करायची नाही. आणि पत्रवळी टाकली मातीत टाकलं अनेक प्रकारचं धान्य आणि त्याच्यावर बसवला हा घट. आणि हा घट कोणता आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. काय डीजे लावायची आणि त्या देवीचे आम्ही कोण गोंधळी ना आम्ही आंबेचे गोंधळी. गोंधळ वासले हरिनाम संपला घाला घेऊ तुझ्या गोंधळाला येऊ. आम्ही गोंधळी ना आम्ही आंबेचे गोंधळी. हे जागरण मांडीला दयाला जागरणाला यावा. हे आळंदीच्या ज्ञानदाराया जागरणाला यावा. हे देहूच्या तुकोबराया जागरणाला यावा. हे सत्वसावके मला भवानी आई रोडगावा हिंदूला. नंदाचं कार्य किरकिर किरतो, नंदाचं कार्य किरकिर किरतो, खरूच वाहू द्या त्याला. सासरा माझा गावाला गेला, सासरा माझा गावाला गेला, इकडेच खपाव त्याला. आमच्या देवीची यात्रा कधी. आषाढी कार्तिके तुझ्या गोंधळाची दाटी.
कलिक जिवंत साधे वाळवंटी हो एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी होय बोला बोला सगळ्या रंगाचं भांडवल आहे आपलं वया म्हणलं तर वया ज्ञानेश्वरी म्हणलं तर ज्ञानेश्वरी भागवत म्हणलं तर भागवत हरिपाठ म्हणलं तर हरिपाठ आता ही देवी आहे हिचा हा नवरात्र कसा तयार झाला एका मिनिटात तुम्हाला देवी सांगून टाकतो म्हणजे पहिल्या कडव्याचा विचार करायचा आता महिला म्हटलं पहिला एक गोठाळा काढून टाका ही तुळजापूरची कोल्हापूरची माहूरगडची वणीची लिंबाखालची सगळ्या देव्या एकच तिथं काही पाटोळ्याची आणि खाताळ्याची वस्तीची एकच महाराष्ट्रामध्ये एकच देवीचं जागृत देवस्थान आहे किचन ओट्या बसली देवी तिनं जेवढे भक्ताचे हाल केले त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे तिला भक्ताचे आईबाप सहन होत नाही आणि त्या भक्ताचं एक वैशिष्ट्य आहे तिचं सोडून कोणचं ऐकत नाही आता हो आता ही देवी कशी तयार झाली ऐका एका मिनिटात तयारच करून दाखवतो पटकन आपल्याकडे सगळं भांडवल आहे हां तयार कसं करतो बा भगवान शंकराची मेली बायको पूर्वीला बायका करायची लोक करायची म्हणजे मिळतही होता आता बायको 1.5 एकर जमीन तुम्ही पाठोळ्यात घेऊ शकता बायको नाही जो माल राहिला तो जवळजवळ राहिलाच आता ते आता असेच युवक कार्य करते बायका नाही बायका कशी काय मिळतील महाराज आपल्याला तालुका शिन्नर आहे आपलं काय आहे माहिती आहे ना शिन्नरचं 1850 आपलं शिन्नरचं पोरं किती आहेत 1000 पुरी किती आहे 850 म्हणजे 150 पोरं तर कवाय मोकळायचे रॅली 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 हां ते सुटले 150 आता शिल्लक किती राहिले पोरं 850 आणि पुरी किती राहिल्या हो 850च ना हां त्यातल्या 600 पुरी पोस्ट ग्रॅज्युएट आहेत आणि 200 पोरं 12वी नापास आहेत हां आणि 100 पुरी 10वी 12वी आहेत बाकी सगळ्या क्लास 1 पुरी मग आता पोरगी तहसीलदार आहे त्या मापात पोरगा आहे का तुमच्या आख्या गावात नाही मग तुमच्याकडे नवरदेव आहेत कोणता तुम्ही आता एकच सीझन आहे महाराज पोरांनो पाया पडतो पुढच्या वर्षी 2020ला लग्न नाहीत 2020 साली लग्न तिथी नाही ते पुढच्या वर्षी का नाही माहिती आहे शुक्राचं असतंय ना अधिक महिना आहे 25च तिथी आहे पुढच्या वर्षी अजून 2 महिने लग्न आहे जेवढे जमतील येतील त्याला हा म्हणा इडी बैरी मुखी भले पहिले तिला 2 पोर आहे चालतील मग आता काय करणार आणि एवढा सीझन गेला ना तुम्ही जवळजवळ आणि हा भ्रम डोक्यातून काढून टाका बा नोकरीवाल्यालाच लोक मुली देतात आता तेही दिवस राहिले नाही आता लोक म्हणतात नोकरीला आहे पण नोकरी किती दिवसाची आहे आता नाही आता ते दिवस गेले आता एकच पर्याय लग्न न झालेल्या पोरांना मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे झोपायच्या टायमाला पाहणे झोपणे नाही झोप आली तरी नाही झोपेत डबल नाहीतर मग मामाची मामीची पूजा करणे बस तुझ्या मामाला मुलगी आहे का नाही तू झाला गोसाई तुझ्या मामाला आहे का रे मुलगी ए बऱ्या ए मामाला मुलगी आहे का तुला ना आहे का आहे का एकच आहे का आणि तुम्ही भाऊ किती आहे 2 आहे का जो जास्त प्रयत्न करील तोच गड काबीज करील हे बरे तुझ्या मामाला मुलगी आहे का ए मामाला मुलगी आहे का नाही का मामाचंच लगीन झालं नाही मामाच मोकळा इकडं तुझ्या मामाला आहे का अरे मुलगी आहे का मामाला
नाही तुझ्या किती एक अन तुला भाऊ अजून एक भाऊ आहे एक का होईना पण दुश्मन आहेच ना तुझ्या मामाला रे हे ब्रेया नाही तुम्ही टाकली तुझ्या मामाला 3 बेटा माझं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही माणसाला काही एकटाच हसतो घरी गेलो 2-3 दिवस चला थोडं पुढं तुम्ही मला पुढं जायचंच कवा शंकराची मेली बायको इथं होतो आपण तुम्ही काय काळजी करायची नाही ते काही रडलं बिडलं नाही टी व्हीला पट्टी बिट्टी नाही दिली काय नाही दिली काय नाही दिली काय नाही दिली त्यानं भजनच सुरू केलं रामाचं कारण पठ्ठ्या भजन कोणचं करतो भजन करीम सदा